तर नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? तर मंडळी, तुम्ही सर्व मजेत आणि मस्त असाल अशी मी मनापासून आशा करतो. तर मंडळी, पाऊस पडल्यानंतर सर्वांना आशा असते की की आपले लाडके बाप्पा हे लवकरात लवकर येतील याची आपण वाट बघत असतो. तर मंडळी, पेन हमरापूर हे गणपती बाप्पाचे माहेर घर आहे असं बोलले जातात. तर याच पेन हमरापूरमध्ये आपण आलो होतो, म्हणजे निसर्ग कला केंद्रामध्ये. तर चला बघूया की निसर्ग कला केंद्रामध्ये कोणकोणते गणपती मूर्ती आहेत त्या. तर चला आता आपण पुढची माहिती आपण विचारूया ती म्हणजे ह्या शॉपचे ओनर म्हणजे श्रीराम ठाकूर यांना. तर आपल्या समोर आहेत श्रीराम ठाकूर. तर आता मला एक रॅन्डमली प्रश्न विचारते, कारण सगळ्यांच्या डोक्यामध्ये असतोय. व्हिडिओ बरेच जण बनवत असतात, पण विषय असा असतो की गणपतीची नक्की कुठून प्राइस चालू होते. तर एक तुम्ही अंदाज सांगू शकता? मी प्रॉपर विचारण्याचा पण प्रयत्न नाही करत म्हणजे तुम्हाला. स्टार्टिंग प्राइस. आता स्टार्टिंग प्राइस आपली 1 फुटाचं पकडला तर 600 पासून स्टार्ट होते. बरोबर. ते तुम्ही आता अंदाजा वरचा पण सांगू शकता की कुठपर्यंत जाऊ शकतो? आता 12 फुटाचा असेल तर 70-80 हजारापर्यंत असतो आपल्याकडे. तर मंडळी बघा, आता आपण बघताय ना तुम्ही श्रीराम कला केंद्र, तर इकडे आपण 600 रुपयापासून आपली ही मूर्त चालू होत असते. तर आता मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन ते म्हणजे मूर्ती, आणि या मूर्तीमधले तुम्हाला कुठलाही गणपती जर आवडत असेल ना, तर आपण इथं कसं येऊ शकतो? आता येण्याचा बोलला तर एक हमरापूर पेन म्हणून आहे. बरोबर. पेन हमरापूर फाटा आहे. हा, हमरापूर फाटा. फाट्यावरून 2 मिनिटाच्या अंतरावरती आपला कारखाना लागतो. सर्वात अगोदर लागेल तो म्हणजे श्रीराम. हा. आणि आता मला एक सांगा की मी बाहेर बॅनर बघितला तर त्याच्यावर नाव वेगळं आहे, असं का? आता आपले कसं 2 झालेले आहेत कारखाने. हो. त्याच्यामध्ये एक पहिला स्वतःचा होता नाव श्रीराम, माझं स्वतःचं. तर माझ्यावरून एक टाकलेला आहे, एक आता माझ्या मुलाचं एक नाव टाकलेलं आहे निसर्ग म्हणून. तर हो मंडळी, मी जो आता इंट्रो दिलाय तुम्हाला तो निसर्ग दिलाय, पण हा कारखाना श्रीराम आहे. त्यानंतर तुम्ही कन्फ्युज नका हो की इंट्रो दुसरा आहे आणि मी इकडे कारखान्याचं नाव श्रीरामच आहे. ओके. दादा मला सांगा की एखाद्याला समजा तुमचा गणपती आवडला, फोटो वगैरे त्यांनी समजा दाखवला आणि त्यांना जर बुक करायचं असेल तर कसं करू शकतो? ते बुक करू शकतात. फोटोवरती ऑनलाईन बुकिंग करू शकतात. म्हणजे व्हॉट्सअप वरती पाठवून? हा, व्हॉट्सअप वरती बाबा हा गणपती आपल्याला आवडलेला आहे, काय प्राइस असेल ते सांगा तुमचं. बरोबर. हा, तुम्हाला गणपती इथूनच घेऊन जावं लागेल. इथूनच ओके मंडळी बघा, तुम्ही गणपती बुकिंग करा, इथून घेऊन जा, आणि बाकीची का ऑनलाईन प्रोसेस असेल जशी का पैशांची तर तुम्ही दादाला सगळ्या गोष्टी कॉन्टॅक्ट मध्ये विचारून करू शकता. तर आता आणि दादा मला सांगा की आपली जी बुकिंग आहे ती किती दिवस म्हणजे चालू राहील तरी अंदाजे? म्हणजे किती दिवस? आता समजा गणपती आपले 10 दिवसावर आहेत, तर आता ती किती दिवस आधी तुम्ही बुकिंग घेऊ शकता? 1 महिनाभर आधी घेऊ शकतो. आपला महिनाभर आधी घेऊ शकतो. म्हणजे गणपतींचे 1 महिना आधी पर्यंत तुम्ही बुकिंग घेऊ शकता, त्याच्यानंतर नाही ना? तर नाही. आणि वास्तविक पाहता कसं आमच्याकडे किती काम आहे त्याच्यावरती अवलंबून असतो, पण महिनाभर आधी घेऊ शकतो. तेवढं हँडल जे त्यांना होईल ना दादांना, तेवढंच ते काम घेतात. तर चला मंडळी, आता करूया ती म्हणजे व्हिडिओला सुरुवात. आता तुम्हाला सर्व मूर्ती दाखवते आणि खूप सुंदर अशा इथे मूर्ती आहेत, छोट्या आहेत, मोठ्या आहेत, त्या सर्व आहे ना तुम्हाला आता एक एक करून दाखवूया. तर बघताय मंडळी, समोरला तुम्ही भव्य अशी मूर्ती आहे चिंतामणी मोरयाची. हे बघा, ह्या मूर्त्या बघताय तुम्ही, ह्या सर्व मूर्त्या आहेत ना, इथे एक झाले की एक मूर्ती आहेत. आणि मूर्त्या बघा पूर्ण आहे ना, पूर्ण शॉप भरलेला आहे मित्रांनो. अशी एकही मूर्ती नाही कधी सुंदर नाही. हे बघा, आणि बाकीचं कलरिंग काम, कच्चं काम जे आहे ना ते अजून चालूच आहे इथे. ते सर्व आपण आहे ना व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला आता करूया ती म्हणजे व्हिडिओला सुरुवात. तर इथे बघताय मंडळी तुम्ही श्री स्वामी समर्थांच्या जो स्वामी समर्थ बसतात ना, त्याच बैठकीनुसार आपले गणपती बाप्पा बसलेले आहेत. बघा हुबेहूब, बघा हुबेहूब जसं का समोर स्वामी समर्थच बसलेले आहेत. बघा, तर दुसरी मूर्त दाखवते तुम्हाला. बघा मस्त अशा सुंदर मूर्ती आहेत. आणि देवाची बैठी बघा किती सुंदर आहे. धोतर बघा मस्त असं आहे. आणि इथे बघा दुसरी मूर्ती बघताय तुम्ही,
मस्त अशी बैठी आहे आणि सिंहासनावर देव बसलेले आहे. आणि इथे बघा मंडळी सेम पोझिंग आहे, पण इथे आहे ना गणपती बाप्पाच्या समोर आहे ना उंदीर मामानी हे बघा वाढ घेतलेला आहे बघा मस्त असा. इथे बघा देवाने मस्त असा पेटा लावलेला आहे आणि हे बघा सिंहासनावर बसलेला आहे बघा. आणि दुसरी मूर्ती बघताय तुम्ही, इथे देवाने पेटा लावलेला आहे आणि सिंहासनावर बसलेला आहे बघा मस्त. एक झाले की एक मूर्ती तुम्ही बघताय आणि सुंदर अशा मूर्ती आहेत बघा. मित्रांनो इथे बघताय तुम्ही आपले गणपती बाप्पा आहे ना ते कृष्ण अवतारात आहेत बघा. आणि पाठीमागा येतो म्हणजे शेषनाग. आणि इथे बघा प्रॉपर लुक आहे तो कृष्णाचा आहे. आणि देवाच्या खाली आहे ना ती भगवान शंकराची पिंडी आहे बघा मस्त अशी. आणि खाली येतो म्हणजे उंदीर बाप्पा. मित्रांनो मूर्ती बघा देवाची आणि किती सुंदर आहे बघा. आणि होडीवाला गणपती ते मूर्तीचं नाव आहे बघा. फेटा बघताय तुम्ही देवाचा मस्त असं सुंदर लावलेला आहे. आणि कपडे वगैरे ड्रेसिंग वगैरे ना खूप मस्त अशी केलेली आहे ना होडी बघा. लुक बघताय तुम्ही. आणि होडीवाला गणपती देवाचं नाव आहे. आणि इथे बघा या मूर्तीचं नाव काय सर? वरपाय कोट. मित्रांनो वरपाय कोट मूर्तीचं नाव आहे. आणि मस्त सुंदर अशी मूर्ती आहे बघा. धोतर वगैरे कलर वगैरे बघा मॅच होते. हे बघा ज्वेलरी बघा तुम्ही, ज्वेलरी बघता सुंदर अशी ज्वेलरी आहे. आणि बघा धोतर वगैरे मस्त असा परफेक्ट लावलेला. तिथे बघा मित्रांनो देवाचा कलर्स बघता तुम्ही. आणि मस्त ब्ल्यू असा कलर आहे बघा. ज्वेलरी पण ब्ल्यूमध्ये आहे. आणि जो धोतर वगैरे आहे ना देवाचा तोही ब्ल्यूमध्ये आहे बघा. म्हणजे मस्त अशी मूर्ती आहे इथे. इथे बघताय मित्रांनो खूप सुंदर अशी मूर्ती आहे बघा बाप्पाची. आणि खाली आहेत ते म्हणजे दोन हत्तीचे तोंड आहेत बघा मस्त असे बघा. दोन्ही हत्तींची तोंड आहे बघा. आणि मूर्ती बघा लांबून दाखवते तुम्हाला किती सुंदर अशी दिसते बघा. आणि इथे बघा दुसरी मूर्ती बघताय तुम्ही समोरला. आणि सुंदर अशी मूर्ती आहे इथे बघा. धोतर वगैरे आणि धोतरचा कलर वगैरे खूप सुंदर आहे. मित्रांनो एक मुख्य दत्ताचं जो अवतार आहे ना तसाच बाप्पा बघताय तुम्ही समोरला आहे बघा. आणि इथे बघा देवाचे चित्र वगैरे बघताय. इथे पादुका बघताय तुम्ही हे बघा. जसं एक मुख्य दत्ताचा अवतार आहे आणि दत्ताच्या अवतार समोरून जसे चित्रे वगैरे आहेत ना तसे आहेत बघा इथे. आणि देवाचा अवतार बघा इथे माला वगैरे मस्त अशा घातलेल्या आहेत देवाने. कृष्ण मूर्ती बघताय मस्त लूक मस्त ड्रेसिंग अशी जी आहे देवाची सुंदर अशी मूर्ती आहे बघा. आणि इथून बघा इथे बघता मित्रांनो सुंदर अशी मूर्ती आहे बघा. व्हाईट धोतर देवाने हातात त्रिशूल पकडलेला आहे. आणि सोप्यावर देव बसलेला आहे बघा. सुंदर अशी मूर्ती आहे बघा. आणि देवाच्या खाली आहे ना उंदीर मामा आहे. आणि सुंदर मूर्ती आहे बघा. आणि इथे बघा कृष्णाच्या लूकमध्ये बाप्पा आहे. आणि एकदम सुंदर असं हे बघा. फेट्याला गुलाब वगैरे लावलेले आहेत, ज्वेलरी लावलेले आहेत, हातात बासुरी आहे हे बघा. धोतर वगैरे लावून आणि देवाची
मूर्ती बघा सुंदर अशी आहे. हे बघा आणि समोर बघताय तुम्ही देव आहे ना सोप्यावर बसलेला. ही मूर्ती आहे ना खूप सुंदर अशी मूर्ती आहे बघा. आणि येल्लो धोतर वगैरे आहे बघा, पिवळा धोतर आहे आणि सुंदर अशी मूर्ती दिसते. तो बघा दुसरी एक मूर्ती बघताय तुम्ही, सुंदर अशी मूर्ती आहे बघा. आणि हे बघा पेशवाई लुक आहे. देवाचं कपडे वगैरे ड्रेसिंग वगैरे सर्व पेशव्यांचे जसे आहेत ना त्याचप्रमाणे आहेत बघा. आणि मित्रांनो कॅमेऱ्यासमोर आणि डोळ्यांसमोर बघणं खूप डिफरंट आहे. खूप सुंदर सुंदर अशा मूर्ती बघा. बघा हो खूप सुंदर आहे. दादा या मूर्तीचं नाव काय? तुला वेलिंग. मित्रांनो बघा बाप्पाचं रूप बघा आणि बैठी बघा. वेलिंग मूर्तीचं नाव आहे आणि खूप सुंदर अशी मूर्ती आहे बघा. मस्त सिंपल आणि सुंदर दिसते मूर्ती. आणि हा बघा भगवान शंकराच्या अवतारात गणपती बाप्पा आहे बघा. जसं का जणू की भगवान शंकर तिथे समोर बसलेला आहे मित्रांनो. हे बघा एक मूर्ती बघताय तुम्ही. एकदम मस्त असा लुक आहे. धोतर वगैरे देवाचं सोप्यावर बसलेला देव आहे. बघा मित्रांनो मूर्ती बघताय खूप सुंदर अशी मूर्ती आहे. आणि हातात घेतलाय तो म्हणजे वीणा. हे बघा मस्त अशी मूर्ती आणि हातात घेतल्या देवाने वीणा बघा. खूप सुंदर अशी मूर्ती दिसते. मंडळी आता तुम्ही बघितलं ते म्हणजे 1.5 फुटाचे गणपती. आता 2 फुटाचे तुम्हाला दाखवते. हे बघताय आपला बाप्पा आहे ना चिंबोरीवर बसलेला आहे मित्रांनो.
मित्रांनो, मूर्तीचे आहे ना काम चालू आहे इथे. हे बघा सजावट मस्तपैकी इथे चालू आहे बघा. दुसरे गणपती मस्त असे आहे ना सजावट इथे चालू आहे. हे बघा बाकीचे गणपती सुद्धा इथे होत आहेत. नक्षीकाम वगैरे बघा, ज्वेलरी वगैरे मस्त जिथलं तिथे चालू आहे बघा. डेमोसाठी बाप्पा ठेवलेले आहेत आपले. आणि बघा किती सुंदर अशी मूर्ती आहेत बघा. बघा मित्रांनो, विनय देऊन बाप्पा आहे, किती सुंदर मूर्ती आहे बघा. नाही फक्त नावच सांग, बाकी काय नको. इथे बघताय मित्रांनो तुकाराम महाराजांची जसे बघतोय ना आपण त्या हुबेहूब गणपती बाप्पाची मूर्ती आहे बघा. आणि बघा हातात एवढी सुंदर दिसते आणि पूर्ण काम झाल्यावरती किती सुंदर दिसेल बघा. हुबेहूब हातात आहे ना देवाने टाल पकडल्यात. हे बघा मित्रांनो, आखणीचं काम चालू आहे बघा. आणि ही बघा समोरच बघताय तुम्ही, खूप मस्त अशी मूर्ती आहे बघा. हे काम आहे ना, कलरिंग काम वगैरे चालू आहे इथे. फिनिशिंग सर्व स्किनचं जे कलरिंग वगैरे आहे ना ते सर्व इथे चालू आहे. त्यांचं बरेच आहे ना इथे बेसिक काम आहे ना बाकी आहे बघा. आणि मूर्त्या बघा किती आहेत, एवढं सगळं काम आहे ना अजून बाकी आहे. बाय बाय. तर मित्रांनो, आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नाही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मी पनवेलकर या चॅनलला. तर चला भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.